सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे। त्यामुळे प्रसार माध्यमातून समुद्रकिनारा असुरक्षित असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत। मात्र स्थानिक नागरिकांनी याचं खंडन करून समुद्रकिनारा पूर्णपणे सुरक्षित असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे। तीर्थक्षेत्र म्हणून नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडवकालीन श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरावर सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहेत। नुकताच ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक यांचा फोटो काढताना समुद्रात बुडून झालेल्या मृत्यूच्या घटनेमुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे। समुद्रकिनारी डोंगराच्या कुशीत वसलेल्या मंदिराची स्थापना पांडवांनी केली असल्याची आख्यायिका आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश व पार्वती अशी 4 देवतांची 4 डोंगर आणि त्यामध्ये असलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक भाविक येत असतात। पांडवांनी केलेल्या मंदिराच्या स्थापनेनंतर प्रदक्षिणा घालण्यासाठी भीमाने आपल्या गद्याने डोंगर दुभंगलं होतं अशी पौराणिक कथा देखील सांगितली जाते। या प्रदक्षिणा मार्गाला भुईकुंड असे म्हणतात। प्रदक्षिणा मार्गाने जाताना समोरच दिसणारा निळाशार समुद्र पर्यटकांना आकर्षित करतो। निसर्गाने नटलेला दक्षिण काशी हरिहरेश्वर मंदिर व निळाशार असा अथांग समुद्रकिनारा पाहून येणाऱ्या पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही। अशातच काही अतिउत्साही पर्यटकांनी फोटोच्या व रील्सच्या नादात आपला जीव गमावला आहे। प्रदक्षिणा मार्ग पूर्णतः सुरक्षित असल्याचं मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। पर्यटकांनी नियमांचे पालन करून निसर्गाचा आनंद लुटल्यास अशी घटना घडणारच नाही असा दावा स्थानिक नागरिक करत आहेत। येणाऱ्या पर्यटकांना सांगतो की बाबा पाण्याच्या कडेला तुम्ही जाऊ नका, तरी ते ऐकत नाहीत। ती लोक ते पाण्याच्या कडेला जाऊन सेल्फी वगैरे करतात आणि असा अनुचित प्रकार मग घडतो। मग आम्ही प्रत्येक वेळी त्याला वारंवार आम्ही त्यांना सांगत असतो की बा प्रदक्षिणा मार्ग तसा आहे, तिकडून आपण पाण्याच्या कडेला जाऊ नका। काही पर्यटक ऐकतात, काही ऐकत नाहीत। असं आमचा प्रदक्षिणा मार्ग मात्र सुरक्षित आहे एकदम, पण हे लोक ऐकत नाहीत, त्यामुळे असे अनुचित प्रकार घडत असतात। सर्वप्रथम हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं जातं आणि नंतर शासनाने त्याला पर्यटन स्थळ घोषित केलं आणि त्या अनुषंगाने पर्यटक खूप वाढलेले आहेत। पर्यटक वाढले असताना दिव्यागर असो, श्रीवर्धन असो किंवा हरिहरेश्वर असो हे समुद्र किनाऱ्याने फुललेलं आहे आणि हे असं असताना हे हरिहरेश्वरची जी प्रदक्षिणा आहे ही कमीत कमी 1.5 किलोमीटरची आहे, ज्याला आपण भुईकुंड म्हणतो। आणि त्या भुईकुंडावरती जेव्हा आल्यानंतर पाण्यासाठी जो समुद्र आहे तिथले जे निसर्गरम्य जे वातावरण आहे हे पाहण्यासाठी पर्यटक येतात, परंतु कोणताही इथे धोकादायक नसल्यामुळे अतिउत्साह जो पर्यटक आहे आणि तो जो लाटेचा आनंद घेण्यासाठी जो जातो आणि जो ऍक्सिडेंट होतो आणि इथे आल्यानंतर सर्वप्रथम ग्रामस्थ असतील, जिथे आपण राहिलोय, मग एमटीडीसी असू दे, इथले लोकल होमस्टे असतील किंवा रेस्टॉरंटवाले असतील, पूर्व सूचना दिलेली असते की समुद्रकिनारी फिरताना कोणीही समुद्राच्या जवळ जाऊ नये, परंतु अतिउत्साह आणि आनंद घेण्यासाठी येतात आणि मग कोणतीतरी उचित घटना अशी घडते आणि मग दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळल्यानंतर आम्हा ग्रामस्थांवरती पण त्याचा परिणाम होतो। आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या ग्रामस्थांनी ह्या सर्व गोष्टीची कल्पना दिल्यानंतर आपलं जे कशा पद्धतीने आपण फिरलं पाहिजे याचं त्यांनी हे घेतलं पाहिजे। आम्ही वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही अनेक ठिकाणी बोर्ड, सूचना फलक लावलेले आहेत, परंतु सूचना फलकाचं कोणी ते पालन केलं जात नाहीये आणि प्रशासनाकडे आम्ही हा जो डोंगर बघतोय याच्याकडे आम्ही स्कायवॉकची सुद्धा मागणी केलेली आहे। पाहूया आता प्रशासन त्याच्याकडे किती लक्ष देत आहे। प्रथम म्हणजे धाडस ग्रुप आणि साळुंके रेस्क्यू टीम यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि हे काम करत असताना, हे रेस्क्यू करत असताना आम्हाला कोणत्याही शासनामार्फत किंवा कोणामार्फत आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवाची प्राणाची बाजी लावून आम्ही काम करतो, म्हणून शासनाकडनं आम्हाला कोणत्याही प्रकारची आम्हाला दखल घेतली जात नाहीये। आज इथे रुद्र वॉटर्स क्लब आमचे रुपेश मयेकर आहेत, हे चांगल्या प्रकारे रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सहकार्य करत असतात। त्यांची स्पीड बोट आहे, छोट्या मोठ्या बोटी आहेत, त्या बोटीच्या माध्यमातून कोणता ऍक्सिडेंट घडल्यानंतर ते ताबडतोब दिल्या देतात ते। परंतु अशा माध्यमातून शासनाने आम्हाला बोटी किंवा काही दिलेलं नाही आहे, तरी शासनाने आम्हाला त्या बोटी पुरवल्या पाहिजेत। म्हणजे आम्ही उद्या जर आमची रेस्क्यू करताना आमच्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर शासन आम्हाला काय करणार, आमच्या फॅमिलीसाठी काय करणार, हा मोठा प्रश्न। परवाच तुम्ही आपलं पाहिलं जे काही इन्सिडेंट घडला त्यामध्ये आमच्या अमर कवडे यांनी स्वतःची प्राणाची बाजी लावून त्या समुद्रामध्ये उडी मारली, त्या बाईचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। थोड्याशा यांच्यामुळे आम्हाला अपयश आलं, पण तरी पण काही असलं तरी त्यांनी स्वतःचा जीव पाण्याला लावून त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला। अशा माध्यमातून काम करत असताना शासनाने आमच्याकडे बघितलं पाहिजे।
मंदिराला प्रदक्षिणा मार्ग अंदाजे पाऊण ते 1 तासाचा अंतर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या इतक्या मोठ्या अंतरामध्ये काही अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास ग्रामस्थांना याची कल्पना मिळेपर्यंत खूप वेळ लागतो. त्यामुळे बचाव कार्याला वेळ लागतो आणि अशी दुर्घटना घडते. होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रदक्षिणा मार्गाच्या पार्वती देवी डोंगराला वरूनच पर्यायी मार्ग काढण्याचा प्रस्ताव स्थानिक नागरिकांनी शासनाकडे केला आहे.